वत्सा सूत्रधारा मी माझ्या माता पित्यांचं चांगलं करत असता एक आणि ईश्वर राम असं कोणतं संकट बोललं आहे आमच्याकडे आहे पोहे, लाल तांदळाचे, कोकम आहे, पापड आहे, सांडगे आहे, पीठ आहेत सगळी घरगुती पीठ 60 रुपये पाव किलो, 70 रुपये पाव किलो असे पीठ आहेत आमच्याकडे। मसाले आहेत 800 रुपये किलो आहे गरम मसाला, संडे स्पेशल 800 रुपये किलो, 700 रुपये किलो मालवणी मसाला आहे आणि मच्छी मसाला 600 रुपये किलो। सगळे मसाले एक नंबर आहे, तुम्ही परत घ्यायला एवढी गॅरंटी आहे। लाडू मध्ये सगळे प्रकार 50 रुपयांनी आहेत, कुरमुऱ्याचे लाडू 30 रुपये, पापड 60 ला 1, 100 ला 2, कोकम सरबत आहे, कोकम आगळ आहे, घरगुती आगळ पण आहे 150 रुपयाला घट्ट एकदम। चटण्या आहेत आमच्याकडे, मिरच्या आहेत, चटण्या 30-30 रुपये, घरगुती चटण्या एकदम फ्रेश चटण्या आहेत। काजू आहे, काजू 180 रुपये सालीचे, तुकडा 150 आणि सोललेले 200 रुपये। केसर वेलची सिरप, गोड कोकम, जांभळाची पावडर, पेजेचे तांदूळ। गावचा नाडिगिरे गाव, राणा देवगड। आमच्याकडे सगळ्या 22 प्रकारची लोणची आहे। हे आंब्याचं लोणचं आहे, रेग्युलरवालं आहे 80 रुपये पाव किलो आहे, लिंबू आहे 80 रुपये पाव किलो, मिक्सवाला आहे आंबा, लिंबू, मिरची, करवंद, गाजर 80 रुपये पाव किलो आहे। हे गावरान आहे आंब्याचं लोणचं 80 रुपये पाव किलो आहे, मिरची आहे, लिंबू मिरची आहे 80 रुपये पाव किलो आहे। हे गावठी लोणचं आहे गरम मसाल्यामध्ये 100 रुपये पाव किलो आहे। गावठी लसूण आहे गरम मसाल्यामध्ये, कारला आहे हे सगळं 100 रुपये पाव किलो आहे। हे करवंद आहे, हे लसूण आहे लाल मसाल्यामध्ये ग्रेव्हीवालं आहे, हे गाजर आहे, हे आवळ्याचं लोणचं आहे, हे गोड कट्टी आहे, गोड कैरीचं लोणचं आहे, हे पिवळा मुरब्बा आहे साखरेमध्ये आहे, हा गुळामधला आहे, चुंदा बोलतो त्याला। हे गोड लोणचं आहे, आंबुशीचं गोड लोणचं, खजूर, आंबा आणि गुळ आहे, हे लिंबाचं गोड आहे, हे माईनमुळ्याचं लोणचं आहे, हे औषधी आहे, पोटदुखी, रक्ताच्या गाठी, रक्त पातळ होण्यासाठी 100 रुपये पाव किलो आहे। हे सुक्कं लोणचं आहे आंब्याचं, ते पण 100 ला पाव किलो आहे। भरवा मिरची आहे, ती पण 100 ला पाव किलो आहे। लसूण चटणी आहे 50 रुपये 100 ग्रॅम आहे। तिळकुट चटणी आहे 50 रुपये 100 ग्रॅम आहे। हे वड्याचं पीठ आहे 80 रुपये अर्धा किलो आहे। आणि सगळे पापड आहेत, हे मसाले आहेत, मालवणी मसाला आहे, संडे मसाला आहे, आगरी मसाला आहे, मच्छी मसाला आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे, घाटी मसाला आहे, सगळ्या प्रकारचे पापड आहेत। आपला कोकणी मेळाचा स्टॉल आहे, आपलं नाव आहे आपल्या दुकानचं आनंद भुवन। ह्याच नावाचं आपलं कणकवली बाजारपेठेमध्ये हॉटेल आहे, जवळपास 85 वर्ष जुनं आहे। ही सगळी प्रोडक्ट आपली कोकणात सुद्धा आपल्या कणकवलीमध्ये अवेलेबल आहे। व्हरायटीमध्ये आपल्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहेत। आपल्याकडे मालवणी खाजी आहे ज्याच्यात आलं आणि तीळ युक्त आहे, सगळ्या प्रकारचे लाडू आहेत, त्याच्यामध्ये खडका लाडू आहे, शेव लाडू आहे, शेंगदाण लाडू आहे, जशी लहान साईज आहे तशीच मोठी साईज पण आहे। दोन्ही प्रकारचा शेव चिवडा आहे, त्याच्यात लसूण शेव चिवडा आहे, डायट शेव चिवडा आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे शेव कुरमुऱ्याचा लाडू आहे ऑथेंटिक, जो आपल्या गावी मिळतो, आंबावडी आहे, मुगाचा लाडू आहे। एक नवीन प्रोडक्ट आपण यावर्षीपासून आणलेलं आहे, ही फणसाची भाजी आहे, ही तयार आहे। ह्याच्यात तुम्हाला फक्त फोडणी घालायची आणि खायची आहे। ही साधारण अर्धा किलो आहे, 5 माणसांना पुरते। आपल्याकडे काजू चॉकलेट आहे, कॅशू बार म्हणतात, काजू कत्रीसारखे थोडीशी स्वाद येईल याला। ही फणस वडी आहे, फणसाच्या रसापासून बनवलेली आहे। ही आंबा वडी आहे, हापूस आंब्याची वडी आहे। नंतर हे आपल्याकडे 2 जी जुने आपली आंबा पोळी फणस पोळी म्हणत होतो त्या पद्धतीमध्ये उन्हात सुकवलेले दोन्ही प्रोडक्ट आहेत, ओव्हनवरचे नाही आहेत। आपल्याकडे हा
अनेक मालवणी आयटम आहे, ज्याला बंगाली खाजा म्हणतात, स्वीट आहे, गोव्या साईडला याला खेडोरे म्हणतात. ही सगळी प्रोडक्ट आपल्याकडे इथेही आपल्याला मुंबईमध्ये आम्ही असतो त्यावेळेस अवेलेबल असतात. दुसरी गोष्ट, तुम्ही आम्हाला आमच्या कॉन्टॅक्टला फोन करा. तुम्हाला प्रोडक्ट हवे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपला कॉन्टॅक्ट नंबर वरती आहेच. तुम्हाला आपण कुरिअर सेवासुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो कणकवलीमध्ये. धन्यवाद. हा मुखवास आहे सगळा. हे आहे कोकणातल्या आंबोशी आणि हे आळशी मुखवास आणि ही आंबावडी, पेरूवडी, ही श्रीखंड गोळी. हे विविध प्रकारचे मुखवास आहेत. ही जिरा गोळी आहे, हे बडीशेप आहे वेगवेगळ्या प्रकारची. आणि ह्या जिरा गोळ्याच आहेत, पण त्याला लाल पटापट काळ्या पटापट म्हणतात, पचनासाठीच खातात. ह्या बडीशेप आहे लहान मुलांसाठी स्पेशली. हे हरडे आहे, हे पोट साफ होण्यासाठी घेतात. प्लस पिंपळी आहे, ह्या जलजिरा गोळ्या म्हणतात, ह्या कोकम गोळी. हे मँगो स्लाईस आहे, गोड आंबा लागतो, चवीला चांगला लागतो. ही तिखट कैरी आंबाशी म्हणतात ना कोकणातली, ती आहे. हे चिंचेचे गोळे आहेत, म्हणजे गोळ्या आहेत, गोड आंबट चांगल्या लागतात, दोन्ही चवीसाठी खाल्ल्या जातात. हे खजूर आहे, खजूर चांगलं असतं शरीराला. हा साखरेतला आवळा आणि हा मधातला आवळा. आणि हे पान आहे, ॲक्च्युली आम्ही बंद ठेवतो का तर हे होऊ नये म्हणून. हा गुलकंद, बनारस आता भरायचे. हे केसर कलकत्ता आणि हे स्पेशली मगई पान म्हणतात ना, सगळ्यात जास्त फेमस हे. हे हिंगगोळी आहे, पचनासाठी खाल्ली जाते. हे त्याचं सॅम्पल ठेवलं आहे. ही आवळा सुपारी आहे, म्हणजे कोणाला गोड नको हवी तर. आमचं कणकवली गाव रूपम हॉटेल म्हणून आहे. रूपम हॉटेलमध्ये खाजा, हा चिवडा, बंगाली खाजा, चिरमुल्याचे लाडू, ही पीठ, हा चिवडा, वडा पीठ आहे, हे थाळीपीठ भाजणी आहे, हे गावन पीठ आहे, हे बाजरीचं आहे, हे आंबोळीचं आहे, हे भाकरीचं आहे, हे बेसनचं आहे आणि हे सगळं होम प्रोडक्ट आहे आमचं. आता हे मसाले आहेत, हा बघा, हा घेतला तर हा मालवणी मसाला आम्ही स्वतः बनवतो. हा संडे स्पेशल, चिकनसाठी स्पेशल आहे, चिकन मटनसाठी स्पेशल. हा गरम मसाला, हा गरम मसाला. हे चटण्या, ही घाटी कांदा लसूण आपले कणकवलीला बनवतो. ही तीळ चटणी, ही लसूण खोबरा आणि ही शेंगदाणा. सगळ्या होम प्रोडक्ट मेन म्हणजे सांगण्याचं. आणि कणकवलीला रूपम हॉटेल त्यांच्या समोर. नमस्कार, मी जयश्री सलगर. सद्गुरुकृपा मुखवास आमचा स्टॉल आहे. आणि मग माझ्याकडे आवळा सुपारी आहे, चुलीवरती भाजलेली आवळा सुपारी, ती हवाबन हरडा आहे, पिंपळी आहे. जेल्यांचे प्रकार आहेत वेगवेगळे, ते 80 रुपये 100 ग्राम आहेत. मुलांसाठी गोळ्या आहेत, त्रुटी फ्रुटी आहे, कॅडबरीची गोळी आहे, मँगो मसाला आहे, ही जिरा कैरी, तिखट कैरी, हे 80 रुपये 100 ग्राम आहे. हा आवळा आणि आलं आहे, गुळातला आवळा आहे, मधातला आवळा, हा 100 रुपये 100 ग्राम आहे. पानाच्या गोळ्या आहेत, पान शॉट 100 रुपये 100 ग्राम. गोड तिखट आलं आणि नमकीन आलं आहे, हे 120 रुपये 100 ग्राम आहे. चेरी आहे 80 रुपये 100 ग्राम. हा बोरापासून बनवलेला बोरफूटचा मुखवास आहे, 100 रुपये 100 ग्राम आहे. याच्यातली चिंच आहे, ही साखरेतला आवळा आहे, 80 रुपये 100 ग्राम. गोड चिंच, जिरा गोळी, अनारदाना, कोकम गोळी, हिंगोळी आणि पुदिना गोळी, हे सगळं 80 रुपये 100 ग्राम आहे. आणि पानाचा मुखवास आहे, मगई पान, कलकत्ता पान, जयपूर पान, गुलाब गुलकंद पान, हे 100 रुपये 100 ग्राम आहेत. वर्षभर राहतात, खराब होत नाही, काही नाही. ते गुलकंदामधलं गुलाब खजूर पण आहे. हे रोस्टेड गुलाब आहे, गुलाबाच्या पाकळ्यांपासून बडीशोप, तीळ, धण्याची डाळ असा एकदम कमी गोडमध्ये बनवलेला मुखवास आहे. 7 सीड आहे, हे 100 रुपये 100 ग्राम मुखवास आहे. आळशी आहे, कफ, कोलेस्ट्रॉल, वजन, चरबी कमी होण्यासाठी. गोड अळशी आहे, नमकीन अळशी आहे, हे 80 रुपये 100 ग्राम आहे. ओवा, शेपा, तीळ, धण्याची डाळ असं वेगवेगळे प्रकार बनवून मुखवास बनवला आहे. आणि गुलाबाच्या पाकळ्याचा गुलाब मुखवास आहे. असे सगळे हे मुखवास आहे, हे सगळं मिक्स मुखवास आहे. हे 80 रुपये 100 ग्राम आहे. ही चिंच आहे, चटपटी आंबट गोड, 10ला 1 आहे. हे हिंगाची गोळी आहे डायजेस्टसाठी. नमस्कार,
नमिता एंटरप्राइजेस आपलं स्टॉलचं नाव आहे. नमिता एंटरप्राइजेस. आपल्याकडे फॅब्रिक स्टेन रिमूव्हर आहे सर. कपड्यांवरील स्टेन रिमूव्ह करण्यासाठी. कपड्यांना जे पण आपले डाग पडतात, चहा, कॉफी, तेल, रक्त, शाई, ग्रीस, तेल, इंजिन ऑइल, पान मसाला, खाण्यापिण्याचे डाग मिळतात. जिकडे पण आपल्या कपड्यांना डाग लागले हे सुक्या कपड्यावरती वापरायचं. 2 सेकंद हलक्या हाताने स्क्रब करायचं. कपड्याचा ओरिजिनल रंग आणि प्रिंटला लिक्विडमुळे काही नुकसान होत नाही. कपड्यांवरून हे सगळे डाग निघून जातात. नंतर पाण्याखाली कपडा वॉश करायचा आहे तुम्हाला. हे तुम्हाला पाव लिटरची बॉटल आहे, 200 रुपयाला आहे. छोटी बॉटल घेतलात तर 100 रुपयाला. कलर फिक्सर आहे आपलं कपड्यांचा रंग फिक्स करण्यासाठी. कपड्यांचे रंग जाऊ नये, शाईन जाऊ नये म्हणून कपड्यांचे कलर फिक्स करायला आहे. हे तुम्हाला 250 रुपयाला आहे पाव लिटर. मोठी बॉटल घेतलात तर 500 रुपयाला आहे अर्धा लिटर. व्हाईट कपड्यांसाठी आहे सुपर शायनर. व्हाईट कपडा वापरून काळा पडलाय, पिवळा पडलाय, अर्धा तास भिजत घालून ठेवा. कपडा छान व्हाईट होतो, ब्राईट होतो. कपड्याला काळपटपणा, पिवळटपणा, मळकटपणा निघून जातो. हे तुम्हाला अर्धा लिटरची बॉटल आहे 250 रुपयाला. हर्बल पेस्ट कंट्रोल आहे. पाल, जुरड, उंदीर, मच्छर, मुंगी, वाळवी, ढेकूर, लाईटीवर येणारी बारीक बारीक पाखरं हे सगळ्यांसाठी ऑल ओव्हर आहे. फक्त 3 दिवस घरामध्ये तुम्हाला स्प्रे करायचे. ह्याचा इफेक्ट तुम्हाला वर्षभर राहतो. फक्त मच्छरसाठी हप्त्यातून 2दा आपल्या आजूबाजूला मारावं लागतं. ह्याचा प्लस पॉइंट आहे तुम्हाला साफसफाई करायची गरज लागत नाही. तुम्ही कसंही कुठेही वापरू शकता. हे तुम्हाला अर्धा लिटरची बॉटल आहे 500 रुपयाला. छोटी बॉटल घेतलात तर 200 ml ची बॉटल आहे 200. ठीक आहे. आणि हे जेल आहे. ट्रॉली किचन मध्ये, कपाटमध्ये, शोकेस मध्ये लावायसाठी. झुरळ आणि मुंग्यांसाठी आहे. 6 महिन्यातून एकदाच लावायचं. झुरळ, लाल मुंग्या, काळ्या मुंग्यांचा त्रास नाही. हे तुम्हाला 150 रुपयाला आहे 150 रुपयाला. दाबोली. माझ्याकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत. मालवणी मसाला आहे, मटन मसाला आहे, काळा मसाला आहे तो 900 रुपये किलो आहे. मच्छी एक मसाला आहे, मच्छी फ्राय मसाला आहे, स्पेशल 700 रुपये किलो आहे. मटन चिकन एक मसाला आहे, तो मालवणी मसाला आहे 800 रुपये किलो. मटन चिकन मसाला आहे तो 900 रुपये किलो आहे. गरम मसाला आहे 900 रुपये किलो. खेकडा कोलंबीचा आहे तो 900 रुपये किलो. स्पेशल खेकडा कोलंबीसाठी आहे. लाल तिखट मिरची पावडर आहे 600 रुपये किलो आहे. हळद आहे, गावठी हळद आहे स्पेशल, ती 500 रुपये किलो आहे. तिळपूड आहे 400 रुपये किलो. लसूण चटणी आहे 400 रुपये किलो. शेंगदाणा चटणी आहे 500 रुपये किलो. कोकम आहे 600 रुपये किलो. धना जिरा पावडर आहे 600 रुपये किलो. बिर्याणी स्पेशल मसाला आहे 1000 रुपये किलो. पावभाजी मिसळ मसाला आहे 1000 रुपये किलो. घाटी मसाला एक आहे 600 रुपये किलो. लसूण ठेचा एक आहे 40 रुपये एक गोळा. ह्याचं आपला आगरी मसाला एक आहे 900 रुपये किलो. काश्मीरी मिरची पावडर एक आहे 800 रुपये किलो. गोडा स्पेशल ब्राह्मणी गोडा मसाला आहे 800 रुपये किलो. आणि स्पेशल काळा मसाला आहे तो 900 रुपये किलो. आपल्याकडे अर्धा किलो पण आहे, 1 किलोचे पण आहे. त्याच रेटमध्ये आहे. तुम्हाला जे काय घेणार त्याच रेटमध्ये आम्ही डबे ठेवलेले आहेत. प्रॉपर वेंगुर्ला आहे, वेंगुर्ला दाबोली गाव. सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. करवंदाचं आहे, आंबा, मिरची, मिक्स आहे, लसूण, लिंबोड, आंब्याचं गोड आहे, गोड कैरी आहे, चुंदा आहे, मुरंबा आहे. हे 100 रुपयाने पाव किलो आहेत. ही सगळी गोड आहेत, ही 100 रुपये पाव किलो आहेत. लसूण लोणचं पण 100 रुपये पाव किलो आहे. लिंबू मिरची, लिंबू वगैरे रेग्युलर लोणचे ती 80 रुपये पाव किलो आहे. आणि ती चटणी वगैरे लसूण चटणी आहे ना, ती आपल्याकडे 100 रुपये पाव किलो आहे. आणि आपल्याकडे भोकराचं पण लोणचं आहे. भोकर आहे, फणस आहे, आवळा आहे, कारला आहे, हे सगळे 80 रुपये पाव. हे काळ्या मसाल्यातले पण आहे आंब्याची लोणची, हे पण 80 रुपये पाव. आणि भरलेली मिरची पण आहे, ही 100 रुपये पाव. कोशी आहे, ही बनवलेली असते, म्हणजे ही डाळीमध्ये वगैरे पण तुम्ही टाकू शकता, अशी पण खाऊ. ही पण 100 रुपये पाव. प्लस खाऱ्यातली कैरी आहे, कोकणातली फेमस आहे पाळ कैरी. मिठात असते, माठात घातलेली असते मिठातली कैरी. ही आपल्याकडे 70 रुपये पाव. हाय, माझं नाव स्नेहा सागर जंगम. माझं स्टॉलचं नाव श्रेयांश फूड लवर आहे. आम्ही इव्हन पार्टी ऑर्डर्सही घेतो. आमच्याकडे आयटम्समध्ये पोटॅटो ट्विस्टर आहे, चीज कॉर्न नगेट्स आहेत,
फ्राईड मोमोज आहेत, त्यानंतर मग तंदुरी मोमोज आहेत, कुरकुरे मोमोज आहेत, स्टीम मोमोज आहेत. स्टीम मोमोजमध्ये आमच्याकडे व्हेज मोमोज आहेत, चीज मोमोज आहेत, तंदुरी मोमोज आहेत. तसंच पोटॅटो ट्विस्टरमध्ये पण व्हरायटीज आहेत, जसं की एक सॉल्टेड येऊ शकते, जसं लहान मुलांना सॉसेस नाही आवडत, जसं की तंदुरी सॉसवाला आहे, पेरी पेरी आहे, मेयोनीज आहे, चीज सॉसवाला आहे. इवन आमच्याकडे फ्राईज देखील आहेत. फ्राईजमध्ये पण सेम सॉल्टेड आहे आणि बाकीचे सॉसेस आहे ना, तंदुरी, पेरी पेरी, मेयो, चीज, इवन चीज कॉर्न नगेट्स, जसं मी बोललेली तसं. माझे नाव उषा बसवराज उत्तरगाव. आमच्या प्रोडक्टच्या कंपनीचं नाव आहे साई लाडू. साई लाडू आमची कंपनी चेंबूर टिळकनगरची आहे. तर आमच्या उद्योगातून च्या माध्यमातून सर्व प्रकारचे चिक्क्या बनवल्या जातात. त्याच्यामध्ये तिळाचे, राजगिरा, शेंगदाणा क्रश, मिक्स आणि सगळे प्रकारचे चिक्के असतात. लाडू आहेत 10-11 प्रकारचे. त्याच्यामध्ये नवरत्न लाडू, 9 धान्याचे लाडू आहेत. शिवाय पंचधान्यामध्ये 5 धान्याचे लाडू आहेत, नाचणीचे लाडू आहेत, मुगाचे लाडू आहेत, हिरव्या मूग डाळीचे सालीचे. हे अळीवाचे टिकणारे लाडू आहेत, जे 1 महिना टिकतात. नाहीतर असे नॉर्मली 3 दिवसच टिकतात, पण आम्ही हे टिकणारे लाडू बनवले आहेत. शिवाय हे ड्रायफ्रुट्स लाडू, ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स आहेत. शिवाय गुळातले लाडू आहेत. हे सगळे हे मेथीचे लाडू आहेत. मेथीच्या लाडूमध्ये डिंक हलीम सुद्धा आहेत. हे बेसनचे लाडू आहेत, साखरेमधले, प्युअर तुपामध्ये. हे शेंगदाण्याचे लाडू आहे, शेंगदाणा क्रश लाडू. हे डिंकाचे लाडू आहेत. हे बुंदीचे लाडू आहेत आणि ते तिळाचे लाडू आहेत, ऑर्गॅनिक गुळातले तिळाचे लाडू, सॉफ्ट लाडू आहेत, बुंदीचे लाडू. हे आप्पे आहेत तांदळाचे, गोड आप्पे. आणि हे अनारसे आहेत, साऊथचे अनारसे, फ्रेश आणि छान आहेत. आणि सर्व पदार्थ आम्ही स्वतः घरगुती पद्धतीने आमच्या महिला आम्ही सगळे बनवतो डेली. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर शर्वरी गोखले. सिल्करूटच्या या स्टॉलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सिल्करूटमध्ये आपल्याला सगळे हर्बल प्रॉडक्ट्स बघायला मिळतील, जे केसांसाठी आणि स्किनसाठी आहे. तसंच ॲसिडिटीचा जरी त्रास असेल किंवा गुडघेदुखी वगैरे असेल किंवा आता थंडीसाठी इन्हेलर म्हणाल, तर ह्या गोष्टी पण तुम्हाला इकडे अवेलेबल आहेत सगळ्या. की आपल्याकडे फेस पॅक मिळतात हर्बल पूर्ण. त्याच्यात मुलतानी माती, आंबे, हळद, चंदन, गवला काचरी मिक्स आहे. तुमच्या चेहऱ्याची स्किन टाईट होईल, ब्लॅक अँड व्हाईट निघतील आणि ग्लो येईल. त्याच्यानंतर इकडे पिंपलचा फेस पॅक आहे हा आपला. ह्याच्याने पिंपल्स पण जातात, डाग सुद्धा राहणार नाही. आणि ही खूप छान अशी आपल्याला ओली मेहंदी मिळेल. ही मी भिजवलेली आहे आणि ही हर्ब्समध्ये भिजवलेली आहे. ते केसांना कंडिशनिंग पण करते, कलर पण करते, केसांची मुळं मजबूत होतात, गळायचे पण थांबतील, कलर पण ब्राउनिश ब्लॅक येतो आणि छान कंडिशनिंग करते. आणि ही फ्रीजमध्ये ठेवा, 2 ते 3 महिने टिकते. त्याला प्रिझर्वेटिव्ह वगैरे नाही. तर तुम्ही ही विदाऊट केमिकल असलेलं प्रॉडक्ट अगदी आरामशीर वापरू शकता. हे गुडघेदुखीवर मी सांगितलं तसं चैतन्य मसाज ऑइल आहे. हे खारीक गोरख मुंडी घालून सिद्ध केलेलं तेल आहे. तर हे तुमचं जे जॉईंटमधलं फ्लुइड कमी होतं हळूहळू वयानुसार, ते ह्याच्याने भरून निघतं. तर हे तुम्ही हलकं मालिश जरी केलं तरी तुम्हाला याचा फरक दिसून येईल. हे इन्हेलर पण आहे. ह्याच्यात आपल्याला भीमसेनी, कापूर, ओवा, दालचिनी, लवंग याचा अर्क आहे. अगदी लहान मुलांना वापरू शकता असं प्रॉडक्ट आहे. ही 2 स्क्रब आहेत, आपण बघू शकता. एक कॉफी आहे आणि एक ॲप्रिकॉटचं आहे. हे दोन्ही टॅनिंग काढता निघतं स्किनचं आणि स्किनला ग्लो येतो. दोन्ही विथ मॉइश्चरायझर आहे. त्याच्यानंतर आता थंडीसाठी स्पेशली कोको बटर क्रीमचा बेस असलेलं हे कोल्ड अँड मसाज क्रीम आहे. आणि खूप ड्राय स्किन असेल तर फुल बॉडी मसाजसाठी इसेन्शियल ऑइल पण आहे. त्याच्यात तीळ तेलाबरोबर जोजोबा ऑइल पण आहे आणि केसर चंदनचा अर्क पण आहे. आणि माझे खूप ट्रेंडिंग असलेले तुम्हाला शॅम्पूज दाखवते मी. ॲलोवेरा आणि जास्वंदाचा एक्स्ट्रॅक्ट असलेला शॅम्पू आहे आणि दुसरा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे. दोन्ही विथ कंडिशनर आहे आणि ह्याच्याने डॅन्ड्रफ पण पूर्ण जातो, केस गळायचे पण बंद होतील आणि पिकायचे सुद्धा कमी होतील. ॲलोवेराचा जेल पण आहे. हा स्किन डिसीज, स्किन इन्फेक्शन बरा करतो. रेग्युलर लावू शकता. हे लावल्यावर तुम्हाला दुसरं कुठलंच क्रीम लोशन लावायची गरज नाही लागणार. त्याच्यानंतर इकडे बघू शकता ही सिद्ध केलेली तेलं आहे. हर्बल हेअर ऑइल आहे. हे तीळ बदाम तेलाचा बेस आहे आणि हा कोकोनट ऑइलचा बेस आहे. आणि दोन्ही तेलं अशी आहेत ज्याच्याने केसांचं गळणं तर थांबेलच, पिकणंही कमी करतं, नव्याने केस येतील पण आणि वाढतील पण. मार्केटला सिद्ध केलेली तेलं मिळत नाही, माझ्याकडे गॅरंटेड मिळतील तुम्हाला. आणि हे साबण आहे.
हे पण तुम्ही बघू शकता. हे व्हेजिटेबल ग्लिसरीन आणि कोकोनट ऑइलचा बेस असलेले आहेत. हे मेल्ट होत नाहीत लवकर आणि हे सेन्सिटिव्ह स्किन आहे, ड्राय स्किनला त्याला खूप छान रिझल्ट आहे. आणि हे अगदी लहान मुलांना पण तुम्ही वापरू शकता असे आहेत. आणि अगदी तुम्हाला साबण नको आहे तर आपल्याकडे शॉवर जेलची पण रेंज आहे. त्याच्यात केसर चंदन पण आहे आणि अवाकाडो पण आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर लुफा पण फ्री आहे, तो तुम्हाला वेगळा आणायची गरज नाही लागणार. आणि फेस पॅक फेस वॉश आहेत ते आपल्या प्रत्येक हजाराच्या खरेदीवर तुम्हाला एक फेस वॉश फ्री मिळणार आहे. जास्वंद जेल पण अवेलेबल आहे आपल्याकडे. आपल्याकडे हे वालशामक तेल आहे. हे मानेला कमरेला गॅप वगैरे असेल ना त्याच्यावरती गुणकारी असं तेल आहे. मानेला कमरेला पट्टा वगैरे लावत असाल ते लावायची आवश्यकता लागत नाही. आपल्या गुडघ्यामध्ये उठताना बसताना कटकट आवाज संपूर्ण बंद होतो. हे तुम्ही 4 दिवस वापरायचे. 4 दिवसात फरक नाही वाटला, रिझल्ट नाही मिळाला, बॉटल तुम्ही परत करू शकता, संपूर्ण पैसे भरा. आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत आहेत. तसंच हे आपल्याकडे केस संजीवनी तेल आहे. केस गळायचे थांबतात, कोंडा जातो, झोप चांगली लागते, केसांची वाढ छान होते, अकालीचे केस पांढरे होतात, काळे व्हायला मदत होईल, पण केस गळायचे थांबले नाही, डॅन्ड्रफ नाही गेला. ही बॉटल तुम्ही परत करू शकता, संपूर्ण पैसे परत आहेत. तसंच आपल्याकडे अमृत बिंदू आहे. आपलं डोकं वगैरे दुखायला लागलं, आपण गोळ्या वगैरे खातो, गोळी खायची का नाही, डोक्याला लावा, 5 मिनिटं डोकं तापतं, सर्दी झालं बोटाला लावा, आतमध्ये लावा, सर्दी जाते. पोटातल्या तक्रारी असेल, गॅस, ऍसिडिटी, अपचन, पोट साफ होत नसेल तर हे तुम्ही 2 थेंब कोमट पाण्यात लिंबा सरबत मध्ये किंवा मधामध्ये टाकून पिऊ शकता. किंवा लूज मोशन झालं तरी आपण गोळीच खातो, गोळी खायची गरज लागत नाही. हे 2 थेंब चहामध्ये किंवा पाण्यामध्ये पिलात तरी लूज मोशन थांबतं. दात दुखत असेल, घरामध्ये कापूस आहे, ओला करा ठेवून द्या, दात दुखायचंही थांबतं. आता आपल्याला कणकणीचा ताप वगैरे आला, 2-3 वेळा पिलात तर ताप पण कमी होत जातं. याच्यात कुठलंही केमिकल नाहीये. निलगिरी, ओवा, कापूर, पुदिना आहे. तसेच हे आपल्याकडे मायग्रेन साठी झटका आहे, अमृत झटका. हे आपलं अर्ध डोकं दुखतं, अर्ध डोकं एक बाजूला मायग्रेन बोलतात त्याला, अर्ध डोकं दुखतं ते थांबतं, सर्दी झालं सर्दी जाते, फीट वगैरे तुम्हाला स्मेल द्या फीट जाते, दारू पिला असेल त्याची दारू पण उतरून जाते. याच्यामध्ये लसूण, जंगली रानकांदा आणि लवंग तेल आहे, केमिकल नाहीये. हे सगळे आयुर्वेदिक घटक आहेत, त्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट नाही. लहान मुलांपासून सगळ्यांना वापरता येतात. आता समजा आपला हा भाग दुखतो, आपण काय करतो, कुठलंही तेल घेतं, गरम करतो, शेकतो, त्याला थोडंसं घ्या, हलकंसं मुरलं, अजून एकदा लावा, फक्त असं मसाज करा. मसाज करताना पंखा काय करायचं, असं बंद करायचं आणि मसाज करायचं, म्हणजे अंगठ्याने दाबायचं नाही, रगडायचं नाही, राग नाही काढायचा. जेवढं हलक्या हाताने तेल जिरवता, नॅचरल गरम होतं, तेवढं तुम्हाला रिझल्ट मिळतो. सकाळी आंघोळ केल्यानंतर लावा, संध्याकाळी झोपताना, दुपारी घरी असा तर अजून चांगलं. बाकी शेक वगैरे घ्यायची गरज नाही. आता गरम लागतं ना आपल्याला, सगळं असं गरम होऊन मुरवायचं. आपण गरम पाणी म्हणतो, शेक घेतो, डबल उद्योग करायची का नाही, सगळं असं गरम होऊन जिरवायचं. आपण बघा आता तेल सगळं जिरलं असतं, जास्ती लावायची गरज लागत नाहीये. जसं चपातीला तूप लावतं तसं 4-5 थेंब टाकायची, जास्ती लावायची गरज लागत नाही. नमस्कार. आपल्या इथे चारकोप सेक्टर 1ला मालवणी महोत्सवामध्ये स्टॉल आहे, श्रेयांकित कलेक्शन म्हणून. आपल्याकडे सर्व पारंपरिक दागिने आहेत, सर्व महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे. त्यामध्ये सर्व मोत्याचे दागिने आणि गोल्डन प्लेटेड दागिने आहेत. 1 डायग्रामचे दागिने आहेत सर्व. त्यामध्ये आता नवीन असे कानाचे काप आहेत. हे बुगडी प्लस इयरिंग आहे. या सर्व बुगडी आणि इयरिंग फक्त 100 पासून स्टार्टिंग आहे. यामध्ये पण आपल्याकडे 150 पासून स्टार्टिंग आहे, 250 पर्यंत रेंज आहे. कानातली आपल्याकडे 50% स्टार्टिंग आहे, 200-250ची रेंज आहे. त्याच्यानंतर बांगड्यांमध्ये पॅटर्न्स आहेत, मोतीच्या बांगड्या आहेत, गोल्ड प्लेटेड एनॉफची बांगड्या आहेत. घातल्यानंतर इन्फेक्शन वगैरे काही होत नाही, डेली यूज केल्या तरी चालतं, फक्त अत्तर, परफ्यूम आणि स्प्रे मारायचं नाही. त्याच्यानंतर या डबल कोटेड बँगल्स आहेत, ह्याच्यावरती कोटिंग केलेली आहे, त्याच्यामुळे बांगडी साडीत वगैरे अडकत नाही. ही डेली यूज साठी आहे. बाकी आपल्याकडे असे मार्गशीर्ष महिन्यासाठी मुखवटे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पॅटर्न्स बघायला मिळतील. त्याच्यानंतर हे स्वामींचं एक झाड आहे आणि त्याच्यासाठी स्वामी बसलेले आहे, हे पण आहे आपल्याला एक शोपीस म्हणून. बाकी सर्व आपली वेगवेगळी लावलेली आहे, पद्धतीचे नेकलेस वगैरे पण आहेत आपल्याकडे. सर्व महाराष्ट्रीयन दागिने आपल्याला इथे तुम्हाला बघायला मिळतील. एकदा नक्की विजिट करा. माझा मोबाईल नंबर आहे 9867830425. एकदा नक्की आपल्या स्टॉलला विजिट करा. स्टॉल नंबर आहे आपला 86 श्रेयांकित कलेक्शन.
चारकोप मालवणी महोत्सवामध्ये आपला स्टॉल आहे श्री समर्थ कोकण. आपल्याकडे सर्व मालवणी पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे पुरणपोळी आहे, घावणे आहे, उकडीचे मोदक आहेत, त्यानंतर यामध्ये किमापाव आहे, कलेजी पाव आहे आणि जवळा आहे. हे आपल्याला पावामध्ये आणि हे बघा हे सगळे आयटम तुम्हाला पावामध्ये घालून मिळतील. त्याच्यानंतर चिकन लॉलीपॉप आहे, चिकन मोमोज आहेत, घरगुती होममेड सर्व लाडू आहेत, साजूक तुपातले आहेत, सर्व डिंकाचे लाडू आहेत, मेथी लाडू आहे, बेसन लाडू आहे. त्याच्यानंतर ही मूगची चकली आहे, ती पण एक वेगळी आहे. आपल्याकडे आलेपाकवाडी आणि गुळ खोबरावाडीचे पण प्रकार आहेत दोन. त्यानंतर पुरणपोळी आहे, गरमागरम आपल्याकडे खरवस आहे, सुका चिकन, फ्राईड ग्रेव्ही चिकन सर्व आपल्याकडे मिळेल. एकदा नक्की स्टॉलला व्हिजिट करा. श्री समर्थ कोकण. टेंडरकर माझ्या औषध कंपनीचं नाव आहे ओंकार आयुर्वेदिक औषध विक्रेते म्हणून बघा. हे अत्यंत गुणकारक माझ्याकडे औषध आहे. कंबर, मान, घुटणे, पोटऱ्या कशासाठी बाहेरून लावायचं तेल आहे बघा. जर साल पुढे करा गुरुजी बघा, जर हलकं वाज घ्या बघा, असं करा 2 मिनिटं लांब करा. हे जवळजवळ 20 ते 25 हजारावरती तेल आहे बघा. मान, कंबर, घुटणे, सायटिका, जॉईंट, शोल्डर इथे प्रथम उपचार मोफत करतो बघा. हे माझ्याकडे मुलतानी माती, आंबे, चंदन आहे बघा. त्याच्यामध्ये मलशुद्धी, आवळा पावडर, पित्त, कफ, खाशी, खोकला, भूक खड्यावरती आहे, मुळ्यासाठी सुंठ पावडर आहे. हे माझ्याकडे आणि हे माझ्याकडे कापूर आहे, आल्यावर जेल आहे, सर्व प्रकारची अगरबत्ती आहे माझ्याकडे. इथे शेंड आहे, हेना अगर आहे, हेना चंदन, मोगरा आहे बघा, आवळा पावडर आहे बघ, गुलाब आहे, ह्याच्यामध्ये हे पण आहे बघ, गोमूत्र आहे बघ. हे सगळं अगरबत्ती आणि लाडू आहे बघा. हे सगळं ब्रँडेड सगळे अगरबत्ती आहे. आणि एक झटका आहे माझ्याकडे, झटका, सर्दी, सायनस, आकडे, फीट वरती बघा. आणि हा एक माझा ह्याच्यावरती संपूर्ण पुरा मजकूर आहे बघा. हे बघा, पत्ता, फोन नंबर वगैरे आहे बघा. ठीक आहे, ओके.